नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. निकिता शिंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे, तर हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असा स्पेशल व्लॉग आहे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नैवेद्याची थाली अशी बघायला मिळेल, छान गोडाचा पदार्थ वगैरे बघायला मिळेल. त्यासाठी मी सकाळीच देवांची छान मूर्त्या धुवून आंघोळ घालून देवांना छान पुसून वगैरे देवाची पूजा केली. पहिले देवाऱ्यात देवांची मांडणी कशी करायची किंवा कलश कसा मांडायचा, कुठल्या बाजूला ठेवायचा, या सगळ्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला हवा असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की बघा व्हिडिओ. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती असेच माहितीचे व्हिडिओ, परत ट्रॅव्हल व्लॉग्स असतील, रेसिपीज वगैरे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत असतात. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि मी सकाळी अशी छान पूजा करून घेतली पहिले देवाची. मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं आपण जे व्रत करतो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण छान लादी पुसून वगैरे तिथे स्वस्तिक काढायचं आणि आजूबाजूला रांगोळी काढून पाट वगैरे ठेवून मग पूजेला सुरुवात करायची. डिटेल तुम्हाला अजून त्या रिलेटेड काही हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. नाहीतर मग जे पुस्तक आपण जे पूजा केल्यानंतर वाचतो त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती पूजा करायचे प्रॉपर विधी, कुठल्या पद्धतीने करायचे, कशी करायची पूजा, ते सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही ते वाचून तशा पद्धतीने सुद्धा पूजा करू शकता. मी आता रांगोळी काढून घेते पाटाच्या बाजूला आणि त्यानंतर मग तिथे पाट ठेवते. पाट ठेवल्यानंतर त्याच्यावर एक छान कपडा अंथरून त्याच्यावरती तांदळाचं किंवा गव्हाचं काही जण करतात असं एक गोल वर्तुळ बनवून घ्यायचं धान्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कलश मांडायचा. कलश मांडून झाल्यानंतर कलशाच्या अष्ट दिशांना म्हणजे 8 दिशांना हळदी कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची आणि कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं म्हणजे नाणं, सुपारी आणि दुर्वा घालायचा. तसेच 5 प्रकारची 5 फळांची पानं लावायची असतात आणि त्यानंतर जो आपण नारळ त्याच्यामध्ये ठेवायचा कलशासाठी. आणि जो नारळ आपण पूजेसाठी असेल किंवा कशासाठी वापरत असू तर मग त्या नारळावर पहिले पाणी शिंपडून नक्की घ्यायचं. आणि आजकाल बाजारात हे असे मुखवटे सहज उपलब्ध होतात, तर मग तो मुखवटा मी छान असा लावून घेतला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे असतात, वस्त्र असतात, खूप छान छान व्हरायटी असते मार्केटमध्ये. आपल्याला हवं तसं छान वेणी, दागिने वगैरे असं घालून छान देवीला सजवून घेतलंय मी. त्यानंतर मग हा जो फोटो आहे बाहेर सुद्धा मिळतो. परत ते महालक्ष्मीचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये हा फोटो आहे, तुम्ही बाहेरून फ्रेम करून सुद्धा घेऊ शकता. तो कलशाला टेकून असा लावायचा. त्यानंतर एक पानाचा विडा ठेवायचा. डिटेलमध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही त्या पुस्तकामध्ये सुद्धा वाचू शकता. त्यानंतर फुलाने छान आंघोळ, देवीला वगैरे आंघोळ घालून हळद कुंकू वगैरे लावून देवीची पूजा करायची. देवीला हळद कुंकू लावून देवीची ओटी भरून धूप अगरबत्ती दाखवून देवीची पूजा करून घ्यायची. त्यानंतर जे पुस्तक असतं त्या पुस्तकामधली कथा वाचायची, महात्म्य वाचायचं आणि ही अशी छान मस्त अशी सजवल्यावर देवीची मूर्ती अशी दिसते. खूप छान वाटतं बघा. आता आपण बनवायला घेऊया देवीसाठी छान असा नैवेद्य. नैवेद्यासाठी मी आज खीर करणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने करणार आहे. त्यासाठी मी तांदूळ घेतले, छान धुवून घेते मी तांदूळ आणि ते थोडा वेळ भिजत घालायचे आहेत आपल्याला.
नैवेद्यासाठी मी खीर करणार आहे, त्या व्यतिरिक्त 2 भाज्या म्हणजे मेथीची भाजी करणार आहे आणि मटकीची भाजी करणार आहे। तुम्हाला मेथीची भाजी कुठल्या पद्धतीने आवडते, कारण मी आज करणार आहे ती माझ्या पद्धतीची भाजी। आपले छान तांदूळ धुवून झालेत, आता आपण ते साईडला ठेवून देऊया, भिजत ठेवूया। आता आपण मेथीची भाजी करायला घेऊया। त्यासाठी मी टोपामध्ये तेल ओतलंय। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण तेलामध्ये लसूण आणि मिरची पहिले टाकायची। छान तेलावरती लसूण आणि मिरची परतून घ्यायची। लसूणच्या 3-4 पाकळ्या घ्यायच्या। छान लसूणची चव लागते मेथीच्या भाजीला। लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर आपण कांदा घ्यायचा। कांदा जेवढा जास्त असेल तेवढी मेथीची भाजी खूप छान लागते। आणि कांदा थोडा मऊ लवकर होण्यासाठी, लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालणार आहे आता। कांदा आता परतून झाला, त्याच्यामध्ये मी मेथी घालते। मेथीची भाजी बऱ्याच जणांची करायची पद्धत वेगळी असते। काही जण शेंगदाण्याचा कूट टाकतात त्याच्यामध्ये, तर काही जण बटाटा देखील टाकतात। तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने भाजी करता मेथीची। तर मग आता छान ही भाजी आपण टाकली, तर आपण छान मिक्स करून घेऊया। मीठ घालूया थोडंसं। आपण आज जी मेथीची भाजी करणार आहोत ती भाजी करणार आहोत ओलं खोबरं घालून। मला ओलं खोबऱ्यातली मेथीची भाजी भरपूर आवडते। मेथीच्या भाजीत आता थोडं मीठ घातलंय मी आणि त्यानंतर ते छान मिक्स करून वाफेवरती आपण शिजत ठेवूया थोडा वेळ। मध्ये मध्ये असे थोडीशी मेथीची भाजी आपण हलवून घ्यायची। छान आता आपण ऑलमोस्ट शिजलेलीच आहे भाजी। आता आपण झाकण ठेवूया थोडा वेळ आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया वाटलेलं ओलं खोबरं। छान भाजी आपली शिजली आहे, त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया। आपल्याला भाजी जेवढी क्वांटिटी आहे किंवा आपल्याला जसं हवं आहे त्या हिशोबात आपण ओलं खोबरं घालून छान मिक्स करून घेऊया भाजी। आता आपण गॅस बंद करूया। जे ओलं खोबरं घातलं आहे ते वाफेवरती असंच ते मुरेल भाजीमध्ये। आता आपण मटकीची भाजी करणार आहोत। मटकीच्या भाजीसाठी मी इथे वाटण घेतलेलं आहे, जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं। कांदा खोबरा, गरम मसाला आणि लसूणचं जे वाटण असतं, वाटणाचा सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे। आणि त्या वाटणामध्ये मी थोडे मसाले म्हणजे आपली हळद, धना पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून पाणी टाकून मिक्स करून ठेवते, कारण हे जर आपण मसाले तेलावर टाकायला गेलो तर मसाले जळतात म्हणून। वाटणाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून आपण कांदा घालणार आहोत। कांदा मी जास्त नाही वापरत, कारण वाटणामध्ये सुद्धा कांदा असतो। त्याशिवाय मी इथे जे टाकलेलं आहे आता ते आहे टोमॅटोची जी प्युरी आहे, त्याचे क्यूब्स आहेत। टोमॅटोची प्युरी करून त्याचे क्यूब्स बनवलेत आणि त्याच्यामध्ये आता हा आपण जो मसाला तयार केलेला आहे पाणी घालून तो मी टाकते। छान मिक्स करून घेते। त्यानंतर मी एक उसळ मसाला आणला होता, तो छान लागतो, मी कडधान्याच्या भाजीमध्ये वापरते बऱ्याचदा। तर मग तो मसाला घालणार आहे। तो मसाला घातल्यानंतर आपण तिखट वगैरे एक्स्ट्रा काही नाही घातलं तरी चालतं, तरी भाजी खूप छान होते। तर मग तो मसाला घालणार आहे। त्यानंतर आपली ही मटकी आणि बटाटा, आपली मटकीची भाजी छान वाफेवर शिजते तोपर्यंत आपण प्रसादासाठी लागणारा नैवेद्याच्या ताटातला असा कुरकुरीत असा पदार्थ बनवायला घेणार आहोत, ती म्हणजे कोथिंबीर वडी। त्याच्यासाठी मी कोथिंबीर छान बारीक चिरून घेते। तुम्हाला दर गुरुवारी छान असे वेगवेगळे भजीचे प्रकार किंवा वड्या, अशा कोथिंबीर वडी आहे तसे अजून काही ना काही वेगळे प्रकार बघायला मिळतील। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल। मी आता ही कोथिंबीर छान बारीक कापून घेतली। त्याच्यामध्ये मी थोडे मसाले म्हणजे धना पावडर, हळद, तिखट घालून घेते। त्याच्यामध्ये मी थोडी 2-3 मिरच्या बारीक चिरून टाकल्यात, बारीक कुटून टाकल्यात आणि ओवा घातलाय थोडासा। बेसनचा कुठलाही पदार्थ करत असो तर त्याच्यामध्ये ओवा घालायचा, छान लागतं।
आणि इथे जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आणि थोडे तीळसुद्धा मी घातलेले आहेत। आता आपण बेसन घालूया। बेसन आपल्याला लागेल तसं घ्यायचं थोडं थोडं करून, त्यामुळे मी इथे आता सध्या थोडंच घेते बेसन। आपल्याला पाणी आणि खूप कमी यूज करायचं। आपण असंच आधी पीठ मळायचं आणि लागलंच तर एकदम किंचितच पाणी घ्यायचं, नाही तर असंच पीठसुद्धा मळलं जातं। हे बघा, जसं मला लागतंय तसं मी थोडं थोडं बेसनचं पीठ घेते। छान आता हे पीठ मळून होत आले। मी थोडंसं पाणी घेते मिक्स करायला आणि छान आपण त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि मी आता गोळा हा वाफवायचा आहे आपल्याला, त्यामुळे असा छान वळून घ्यायचा आपण। आणि आता जी चाळण आहे ज्याच्यामध्ये आपण गोळा वाफवायला ठेवणार आहोत, त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया, म्हणजे हा गोळा चिकटणार नाही। आपल्याला वाफवून झाल्यानंतर सहज तो गोळा निघेल, म्हणून आपण छान गोळा आणि आता आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया। आणि ही बघा आपली मटकीची भाजी छान तर्री आली तिला। कोथिंबीर वडीचं पीठ जोपर्यंत वाफवून होते तोपर्यंत आपण खिरीची तयारी करूया। खिरीसाठी जे तांदूळ भिजत घातले होते ते आपण आता मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। त्याच्यासाठी त्यातलं पाणी काढून घेते मी आणि ते मिक्सरला जाडसर वाटून घेते। हे बघा, मी जाडसर असं वाटून घेतलंय, पूर्ण बारीक नाही करायचंय त्याला। आणि जी मी खीर करणार आहे ती कॅरेमलवाली खीर करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे टोपामध्ये साखर घेतलेली आहे 3 चमचे। तुम्ही हवं तेवढं गोड कमी जास्त ॲडजस्ट करू शकता। आणि त्याच्यामध्ये काहीच न घालता छान साखर न वितळू द्यायची, मग त्याला ब्राउनिश असा कलर येतो, चॉकलेटी असा कलर येतो त्याला। हे बघा, छान अशी साखर अगदी 2 ते 3 मिनिटात संपूर्ण साखर विरघळते। तुम्हाला जर का गोड कमी वाटलं तर तुम्ही नंतर मागून साखर ॲड करू शकता। आता ही साखरची कॅरेमल झाली आहे, त्याच्यामध्ये आपण दूध घालूया। हे बघा, आता हे छान ना आपण दुधामध्ये मिक्स करून विरघळून घ्यायचं। त्याच्यानंतर मग त्या दुधाचा सुद्धा कलर चेंज होईल। हे बघा, थोडा कलर चेंज झाला, कॉफी कलर वगैरे असं होईल। आणि त्याच्यामध्ये आता आपण जे वाटलेलं तांदळाचं हे आहे, जाडसर जे वाटलं होतं आपण तांदूळ, ते घालून छान मिक्स करून घ्यायचं। इथे दुसरीकडे आपली कोथिंबीर वडी सुद्धा शिजली आहे। जर का कोथिंबीर वडी चेक करायची, आपण चाकू असा घालून चाकू जर का क्लीन बाहेर आला तर मग ती वडीचं पीठ शिजलेलं आहे। आणि इथे आपली खीर सुद्धा तयार आहे। ह्याच्यामध्ये आपण आता थोडीशी वेलची पूड घालूया, तूप घालूया थोडं, आणि आपले ड्रायफ्रूट्स असे मिक्स करून घेऊया आणि आपली खीर तयार आहे। झटपट बनते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। नॉर्मल खीरीपेक्षा अशी वाली खीर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल। आणि आता आपण बघूया कोथिंबीर वडी छान वाफून झालेली, तर मग त्याला मी आता हे बघा सहज निघते, कारण तेल आपण जे लावलं होतं त्याच्यामुळे ते चिटकून राहत नाही। आता आपण ह्याचे छान पीस कट करून घेऊया। तुम्हाला हवे तशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता। हे बघा, छान असे कोथिंबीर वडीचे पीस कट करून झालेत। आता आपण गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आणि आपले नैवेद्याचे सगळे पदार्थ बनवून झालेत। तर मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, सगळ्या रेसिपीज, किंवा कसा वाटला तुम्हाला आजचा ओव्हरऑल व्लॉग? आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आता छान नैवेद्याचं ताट भरून घेऊया। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि असेच ट्रॅव्हल ब्लॉगसुद्धा येतील, आणि वेगवेगळ्या तुम्हाला रेसिपीज हव्या असतील तर तसे कमेंट करून नक्की सांगा। ही बघा, छान आपली नैवेद्याची थाली तयार आहे। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपल्याला आपली यूट्यूबची फॅमिली खूप मोठी करायची आहे, त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन ब्लॉग सहित। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची। बाय।